इयत्ता 7वी मराठी विषयातील स्वप्न विकणारा माणूस हा पाठ पाहणार आहोत. हा पाठ अशोक कोतवाल यांनी लिहिलेला आहे. त्यांचा जन्म 1961 सालचा आहे. मौनातील पडझड, कुणीच कसं बोलत नाही हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. घेऊया गिरकी हा बाल कविता संग्रह प्रसिद्ध आहे. आता आपण बघतो की प्रत्येकाला स्वप्न पडतं आणि स्वप्न हे नेहमी आपण झोपल्यानंतर पडतात. प्रत्येकाला मी कोणीतरी व्हावं असं वाटत असतं. म्हणजे मी डॉक्टर व्हावं, मी इंजिनियर व्हावं, मी शिक्षक व्हावं, एखादा आदर्श शेतकरी व्हावं. परंतु हे सगळं होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर खूप मेहनत घ्यावी लागते. आपणाला जिद्द, चिकाटी, खडतर परिश्रम, त्यानंतर नियोजन या 4 गोष्टी जर आपल्याकडे असतील आणि आपली महत्त्वाकांक्षा जर मोठी असेल तर आपल्याला कुठलंही स्वप्न आपल्याला सत्यात उतरता येईल. आता इथं सांगितलं आपल्याला या पाठामध्ये काय आपल्याला शिकायचं आहे तर प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करत असतो. म्हणजे मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे, त्यासाठी मला हे लागणार आहे, त्याचा तो तयारी करत असतो. म्हणजे स्वप्न ही केवळ आपल्या स्वतःच्या हितासाठी नसतात तर या स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी सुद्धा स्वप्न आपण पाहिली पाहिजे. म्हणजे उदात्त हेतू असणारी स्वप्न आपण पाहिली पाहिजेत असं या पाठात सांगितलं. उदात्त हेतू म्हणजे एक समाजाच्या, राष्ट्राच्या ती स्वप्न उपयोगी पडावी. केवळ आपल्यासाठी, आपल्या घरच्यासाठी त्या स्वप्नाचा उपयोग व्हावा असं नाही तर समाजाच्या हितासाठी सुद्धा त्या स्वप्नांचा उपयोग व्हावा. आता हा जो पाठ घेतलेला आहे तो पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेखसंग्रहातून घेतलेला आहे. आता माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे. म्हणजे नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही तर आपल्याला ती पूर्ण होतील याचा आपण विचार केला पाहिजे. मग ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे, मेहनत केली पाहिजे, परिश्रम केले पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. नाहीतर आपोआप ती स्वप्न आपली पूर्ण होणार नाहीत. आता आपल्यापेक्षा श्रेष्ठ असं सगळेच लोक म्हणत असतात की असं आपणच नाही म्हणजे तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोक सुद्धा म्हणत असतात. आता स्वप्न हे निर्माण करावे लागतात का ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहित नाही. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात. कुणी कुणी तर स्वप्नाला बोलतं तुच्छ लेखतात. हे स्वप्नात म्हणजे काय बोलतो भलतं सलतच काहीतरी असतं. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्ला सुद्धा आपणाला इतर लोक देत असतात. म्हणजे स्वप्नात आलेलं सगळंच खरं नसतं किंवा काहीतरी स्वप्नात येतं म्हणून एक मन आहे बघा, मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणजे आपण जे गोकलेलं असतं, आपण जे हे केलेलं असतं ते आपल्या स्वप्नामध्ये नंतर दिसतं. आता या पाठामध्ये जो सपनविक्या माणूस आहे तो म्हातारा माणूस आहे. तो काय करतोय तर ते एका खेडेगावामध्ये एक पार असतो, एक झाड आणि त्या झाडाच्या भोवती असलेला ओढा त्याला आपण पार म्हणतो. तर त्या पारावर तो येतोय आणि तिथं आल्यानंतर त्याचा घोडा असतो, तो घोडा तिथं बांधतो आणि मग लोकांशी गप्पा गोष्टी करतो, लोकांची करमणूक करतोय. आणि लोकांची करमणूक केल्यानंतर त्यांना इकडच्या तिकडच्या गप्पा सांगितल्यानंतर लोकांनाही बरं वाटतं. आणि मग महत्वाचं तो काय करतोय तर त्याच्या पिशवीतलं जे गाठोड आहे तो गाठोड काढतो आणि त्या गाठोड्यातनं मग जे काही वस्तू असतील त्या वस्तू तो विकतोय. म्हणजे असा हा माणूस, मग तो माणूस आपण बघतोय की तो नंतर काही दिवसाने त्याच्या गुडघेदुखीचा त्याला आजार होतोय. तो नंतर तो काम सोडतो आणि नंतर त्याचा जो मुलगा असतो तो मुलगा एके दिवशी तिथे येतो आणि तो म्हणतो की बाबा इथं जे सपनविक्या जे येत होते त्यांचा मी मुलगा आहे ते आता वृद्ध झालेले आहे. आणि मग अशा प्रकारे तो सुद्धा त्याच्या वडिलाचा व्यवसाय करतो. म्हणजे लोकांची करमणूक करणं आणि त्या करमणुकीमधून आपला देखील थोडासा स्वार्थ साधणं, बरोबर आहे. म्हणजे तो काय करतोय पहिल्यांदा आल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सांगतोय, हे करतोय आणि मग नंतर आपला जे मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे या पाठामध्ये आपल्याला स्वप्न ही केवळ स्वतःसाठीच नाही तर ती स्वप्न दुसऱ्याच्या हितासाठी सुद्धा उपयोगी पडावे असा संदेश लेखकाने दिलेला आहे.